आहे का तुमच्याकडे असं वेस्ट कार्डबोर्ड एखादं पडलेलं? चला ना मग करूया सुंदरसं डेकोर. अशा प्रकारे कार्डबोर्ड सर्कल मध्ये कापून त्याला चारी साईडने मास्किंग टेप लावून घेऊया. याला डेकोरला नजरिया किंवा इव्हिला असं काहीतरी म्हणता, बहुतेक मला कन्फर्म नाहीये. पण जरी तुम्हाला या गोष्टींवर विश्वास नसेल तरी माझ्यासारखं तुम्ही फक्त ॲज अ वॉल डेकोर म्हणून सुंदरसं पीस दिसतं म्हणून तुम्ही करू शकता. खूप इझी आहे आणि खूपच कमी खर्चात होतं. हे कार्डबोर्ड तर वेस्ट आहे. मास्किंग टेप आपल्या घरात ऑब्व्हियसली असतो, नसलं तरी आपण घेऊ शकतो. खूप जास्त महाग मिळत नसावा. आणि 5 रुपयाचा थर्माकोल. अशा प्रकारे हे चार बाजूने कट करून छानसं कव्हर करून घेतलंय. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर चला तर मग बघूया. चला अशा प्रकारे आता याला मी ॲक्रेलिक ब्लॅक कलरने कलर करून घेतलंय. आता मी घेतले थर्माकोल, 5 रुपयाचे थर्माकोल. याचे मी कलर डिवाइड करून घेतले. मी 4 कलरने करणार आहे, ब्लू, ग्रीन, व्हाईट अँड ब्लॅक. आता ब्लू कलरचे जेवढे थर्माकोल होते तेवढे संपले. आता काय करायचं मोठा प्रश्न. तर ब्लू कलरचे थर्माकोल कुठून आणायचे? मग मी एक आयडिया केली ना. ब्लू कलरचं थोडा हातावर घेतला ॲक्रेलिक ब्लू कलर. तुम्ही साधा ब्लू पोस्टर कलर सुद्धा घेऊ शकता आणि व्हाईट कलरचे थर्माकोल त्यात हाताने गोल फिरून अशा प्रकारे मी ब्लू कलर रेडी केले आहे. अशा प्रकारे पूर्ण ब्लू कलर. ग्रीन कलरचे थर्माकोल देखील नव्हते, त्यासाठी सुद्धा मी हेच ट्रिक यूज केली आहे आणि स्काय ब्लू कलरचे, ग्रीन नाही, स्काय ब्लू कलरचे थर्माकोल यूज करून घेतले आहे. ते व्हिडिओमध्ये ग्रीन कलर दिसतो आहे. असे ग्रीन कलरचे पण लावून घेतले, त्यामध्ये व्हाईट अँड ब्लॅक. अशा प्रकारे हे आपलं छोटंसं सर्कल तयार झालं आहे. आता याला चारही बाजूने कव्हर करायसाठी मी एक लांब कार्डबोर्ड कापून घेतला आहे आणि त्याला लोकरच्या साह्याने कव्हर करून घेते आहे. हे पूर्ण सर्कल बाहेरच्या साईडने कव्हर करायसाठी हे आपण रेडी केलं आहे. हे अशा प्रकारे आता लावून घेऊया. हे अशा प्रकारे छानसं लुक येतो. यामुळे तुम्हाला नसेल लावायचं तर काही नाही लावलं तरी चालेल. आणि आता ही मी एक तार घेते आहे. तारला दोन सेम पीस कट करून घेते. 2 सेम साईज मध्ये आपल्याला आय तयार करायचा आहे, तर दोघं सेम साईज मध्ये कट करून घेते. आता ही तार आहे खूप बारीक. आता मला जाड तार नाही मिळाली, तर याला मी कव्हर करून घेते सेम ब्राऊन कलरच्या लोकरने. मी हिला सिंपल गुंडाळत न घेता अशा प्रकारे 2 बोटांच्या साह्याने अशा प्रकारे मी हे तारेला पूर्ण करून घेतलं आहे. जर तुम्हाला हे इझी नसेल वाटत तर आपण सिंपल गोल पण फिरवू शकतो. हे पूर्ण बघा अशा प्रकारे गोल करू शकतो. पण हे जरा जास्त बारीक वाटत होतं मला, ते जरा जास्त छान दिसत होतं, म्हणून मी पूर्ण दोघं तार अशा प्रकारे जसं तुम्हाला आधी दाखवले त्या टाइपने मी दोघं तार रेडी करून घेतले आहे. आता दुसरा तार पण रेडी करून घेऊया. अशा प्रकारे 2 तार रेडी झाले आहे. आता हे दोघं तार आय शेप मध्ये दोघं कॉर्नरला त्याच ब्राऊन कलरच्या लोकरने बांधून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण एक गेम सुरू करूया आपल्या चॅनलवर. इतके छान वॉल डेकोर असतात. खरं सांगू ना, माझे घर छोटं असल्यामुळे कुठे लावायचा हा मला मोठा प्रश्न पडतो. तर आपण ना गेम सुरू करूया. ज्यांना व्हिडिओ आवडतो, ज्यांना वॉल डेकोर आवडतं ना, त्यांनी आपले नावे कमेंट मध्ये मेन्शन करायची आणि आपण एव्हरी सॅटर्डेला लाईव्ह मध्ये एखादी चिठ्ठी काढायची आणि ज्यांचं नाव येईल ना त्यांना ते वॉल डेकोर पाठवूया. तर चला मग, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला आवडत असेल आपण हे केलेले वॉल डेकोर, तर कमेंट मध्ये तुमचे नाव टाका. आपण करूया प्रोसेस. आपण सुरू करूया. खूप छान वॉल डेकोर असतं मित्रांनो. खरं सांगू का, माझं 1 BHK मला आता कुठे डेकोर लावायचे हे कळत नाही आणि मला सबस्क्रायबरला द्यायला खूप जास्त आनंद होईल. त्यासाठी मी हे नवीन काहीतरी सुरू करूया असा विचार केला आहे. तर जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नाव मेन्शन करा. अशा प्रकारे मी दोघं साईडने हे ग्लूच्या साह्याने स्टिक करून घेतलाय. मी हा नवीन ग्लू आणलाय, हा फर्स्ट टाइम यूज करते, पण स्ट्रॉंग आहे, छान आहे. आता आपण करूया लोकरची लटकन. आता ह्या लोकरसाठी मी 3 कलर करणार आहे, जे आहे आपल्या सर्कल मध्ये ब्लू, ग्रीन, व्हाईट अँड ब्लॅक. ब्लॅक नाही, 3 प्रकारचे अशा प्रकारे मी लटकन करून घेतले आहे. सिंपलचं लटकन मेजर घेऊन अशा प्रकारे तयार करून घेते आहे. अशा प्रकारे खालच्या साईडने देखील कट करून घेऊया. व्हिडिओ कट झाल्यामुळे अशा प्रकारे मी सगळ्या प्रकारचे लटकन तयार करून घेतले. ब्लू, स्काय ब्लू, व्हाईट, हे 3 प्रकारचे लटकन आहे. आता आपण याला थोडे डेकोर करूया. मी गोल्डन कलरची ही थ्रेड मिळते, ही
ज्वेलरी करायसाठी मी आणली होती ही आहे, तर मी ही यूज करते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा गोल्डन पेपर किंवा कुठलेही बिस्किटचा रॅपर वगैरे थोडंसं कट करून तेवढं स्टिक करून घ्यायचं. छान लुक येतो त्याने पण. आपण मागे एका व्हिडिओमध्ये केलं तसं. अशा प्रकारे हे करून घेतलं. आता वरनं 2 गोल्डन कलरचे पर्ल टाकणार आहे मी. हे 2 पर्ल यामध्ये ओळून घेतले. असे सर्व लटकन रेडी करून घेऊया. झालं ब्लू, स्काय ब्लू, इट्स रेडी. आता आपण याला थोड्या स्पेसने बरोबर ठेवून घेऊया आधी, म्हणजे आपलं मेजरमेंट नाही चुकणार. आणि मग बांधून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला आवडतात का व्हिडिओ? आवडत असते तर नक्कीच कमेंट करा. बघूया किती नावं येतात, आपण पाठवूया. हे डेकोर कोणाला हवं आहे त्याने आपलं नाव कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. अशा प्रकारे मी हे सगळे बांधून घेतले छानसे रेडी. आता हे एक्स्ट्राचा लोकर उरलेली ती कट करून घेते. छान ना, सुंदरसं ऑलरेडी रेडी आहे. त्याला हँग करायला आहे. लोकरच मासिंग टेपच्या साह्याने किंवा तुमच्या साह्याने स्टिक करू शकते. मी याच्या साह्याने स्टिक करून घेते. बघा, झालं आपलं डेकोर रेडी. सॉरी फ्रेंड्स, मी याच्यावर वर्निश अप्लाय केलं आहे सर्कलमध्ये. ते मला व्हिडिओ आणायचं राहिलं. थँक्यू फॉर वॉचिंग.